नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। 30 जुलैच्या सकाळी 2025 मध्ये 2011 नंतरचा असणारा एक अति भयंकर असणारा प्रसंग परत एकदा घडताना दिसतो। तो म्हणजेच काय तर जपान आणि रशियाच्या दरम्यान असणारा कुरिल आयलँड आणि त्याच्यावरचा असणारा कामचेटका पेनिन्सुला त्याच्या असणाऱ्या 300 किलोमीटरच्या असणाऱ्या क्षेत्रामध्ये एक भूकंपाचा असणारा धक्का त्या ठिकाणी बसतो आणि तो भूकंपाचा धक्का किती रिश्टर स्केल पर्यंत जातोय तर त्याचा मॅग्निट्यूड आहे त्या ठिकाणी 8.8 मॅग्निट्यूडचा असणारा धक्का पोहोचतो आणि त्यामुळे तिथं एक महत्त्वपूर्ण असणारी सुनामीचा असणारा लहर त्या ठिकाणी येताना दिसते आणि त्या सुनामी नंतर त्याच्या आसपासच्या असणाऱ्या बऱ्याचशा पॅसिफिक ओशनच्या असणाऱ्या रिंग ऑफ फायर मध्ये सुद्धा त्याचं असणारे कनेक्टिव्हिटी वाढत जाते आणि बऱ्याच ठिकाणी 6 रिश्टर स्केलचे असणारे मॅग्निट्यूडचे असणारे सौम्य धक्के सुद्धा त्या ठिकाणी संपूर्ण असणाऱ्या एरियामध्ये आपल्याला त्या ठिकाणी येताना दिसतात। काय आहे मूळ मुद्दा हे आपण आजच्या असणाऱ्या सेशन मध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया। जिओग्राफिकल अँगलचाही रेफरन्स त्याच्यामध्ये आणूया आणि जे आता पद्धतीचं असणार जे अवेअरनेस या ठिकाणी जपान स्वतःसाठी क्रिएट करतोय त्याचा असणारा फायदा कशा पद्धतीने जपानला होतोय आणि रशियाही या असणाऱ्या पॅसिफिक ओशन मधल्या असणाऱ्या सुनामीचा पार्ट असेल किंवा या असणाऱ्या सायक्लोनचा पार्ट असेल कशा पद्धतीने तिथं तो प्रिपेअर्ड राहतोय हेही आपल्याला समजेल या असणाऱ्या भूमिकेतून। पण या असणाऱ्या टप्प्यामध्ये एक महत्त्वपूर्ण मुद्दा काय की 2004च्या कालखंडामध्ये एक अशाच प्रकारच्या अर्थक्विकनं आणि सुनामीने हिट केलं होतं ते भारताच्या असणाऱ्या समुद्राच्या अंतर्गत म्हणजे हिंदी महासागरामध्ये ज्याला आपण इंडियन ओशनच्या अंतर्गत 2004 ला सुनामी आलेली होती आणि ती सुनामी आपल्याला हिट करते ती म्हणजेच कधी तर 26 डिसेंबर 2004 ला आपल्याला जावा आणि सुमात्रा या असणाऱ्या आयलँडच्या जवळ आपल्याला या ठिकाणी खूप मोठ्या पद्धतीचा असणारा अर्थक्विक होताना दिसतो आणि तिथून ज्या पद्धतीच्या असणाऱ्या लाटा सुनामीच्या आपल्याला हिट करताना दिसतात त्या आपल्या असणाऱ्या भारतापर्यंत हिट होताना दिसतात। मग त्याच्यामध्ये बघितलं आपण या ठिकाणी तर त्रिवेंद्रम असेल, सोबतच रेफरन्स पाहिला या ठिकाणी आपण तर विशाखापट्टणम असेल, ऐजवाल असतील किंवा कोलकात्याचा असणारा पार्ट असेल हितपर्यंत आपल्याला याचं नुकसान म्हणजे आपल्या भारताच्या असणाऱ्या पूर्व किनारपट्टीला याचं नुकसान होतं आपण पाहिलं होतं 2004च्या रेफरन्स मध्ये। त्यानंतर पाहिलं तर 2011 मध्ये एक अति महत्त्वपूर्ण असणारा भूकंप आणि या पद्धतीचाच असणारा एक सुनामी आपल्याला हायलाइट होताना दिसला होता। तो कुठं तर जपानच्या असणाऱ्या अतिशय जवळचा एरिया या ठिकाणी तो म्हणजेच कुठला जपानचा खंदक जे आहे ना ज्याला आपण जपान ट्रेंच म्हणतो म्हणजे जो पॅसिफिक ओशनचा प्लेट आहे ना टेक्टॉनिक प्लेट्स जो आहे ना तो टेक्टॉनिक प्लेट्स आणि वरचा असणारा जपानचा असणारा जो प्लेट आहे का ज्याला आपण त्या ठिकाणी म्हणतो कुठला तर हिथं कॉन्टिनेंटल प्लेटचा रेफरन्स येतो या जपान कॉन्टिनेंटल प्लेटचा या दोघांमध्ये झालेल्या असणाऱ्या हालचालीमुळे या ठिकाणी आपल्याला भूकंपाचा असणारा धक्का जाणवतो आणि हिथं जर बघितलं आपल्याला या ठिकाणी तर हा असणारा लेअर आपल्याला जपानच्या बाजूने सरकतानाही दिसला होता आणि तिथून खूप मोठ्या प्रमाणात विध्वंसक असणारा सुनामी आपण व्हिजिट केला होता आपण त्या ठिकाणी त्या पद्धतीचं बघितलं होतं आपण तो कधी बघितला होता आपण त्या ठिकाणी तर 2011च्या कालखंडामध्ये हा असणारा भूकंप आपल्याला होताना दिसला होता। आणि याचं कारण काय की कंटिन्युअसली आपण इंडियन ओशनच्या पार्टमध्ये किंवा पॅसिफिक ओशन मध्ये हे कंटिन्युअसली भूकंप सुनामी किंवा आपल्याला जिवंत ज्वालामुखीचे असणारे उदाहरणं या ठिकाणी दिसत राहतात। याचं कारण आहे तो म्हणजेच काय पॅसिफिक रिंग ऑफ फायर। हा रिंग ऑफ फायर जो आहे का याचं कारण म्हणजे हे सगळे जे टेक्टॉनिक प्लेट्स आहेत का हे पॅसिफिक टेक्टॉनिक प्लेट्स आहे आणि ह्याची हालचाल कंटिन्युअसली होत राहते। मग हालचाल जेव्हा होते ते हालचाल जेव्हा या असणाऱ्या पृष्ठभागांकडे होते का तेव्हा याच्या दरम्यान असणाऱ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला भूकंप या ठिकाणी धक्के जाणवतात आणि या सोबतच तुम्हाला या ठिकाणी काय जाणवतं संपूर्ण एरियामध्ये तर ज्वालामुखी सारखे असणारे उद्रेक होताना दिसतात सुनामी होताना दिसतात आणि त्याच असणाऱ्या संकेताच्या आधारे आता आपण बघतो एक अशीच एक घटना याच असणाऱ्या पॅसिफिकच्या असणाऱ्या रिंग ऑफ फायरच्या दरम्यान आता जपान आणि हितला असणारा रशिया यांच्या दरम्यान असणारा सगळ्यात महत्त्वाचा एरिया तो म्हणजेच कुठला या ठिकाणी तर कामचेटका पेनिन्सुला आणि त्याच्यापासून 300 किलोमीटरच्या असणाऱ्या क्षेत्रामध्ये असणारा एरियामध्ये जिथं आपल्याला लहान लहान असणारे बेट दिसतात ते म्हणजे कुरिल आयलँडचा जो कुरिल आयलँड रशियानं कंट्रोलमध्ये ठेवलाय पण जपान त्याला कंटिन्युअसली क्लेम करतो की तो आमचाच एरिया आहे तिथं आता सुनामीचा या ठिकाणी धक्का पोहोचतोय आणि अर्थक्विक सुद्धा झालाय
तो अर्थक्विक म्हणजे किती असेल या ठिकाणी, तर तो असेल 8.8 मॅग्नेट्यूडचा असणारा अर्थक्विक आपल्याला इथं या ठिकाणी या असणाऱ्या 30 जुलैच्या सकाळी सकाळी आपल्याला जाणवतोय आणि त्यामुळे आपल्याला सुनामीच्या असणारे 3 ते 4 मीटरच्या असणाऱ्या लाटा या ठिकाणी निर्माण होताना दिसतात. जपानला त्याचा थोडासा असणारा धोका कमी होता, पण त्याचा बराचसा धोका या ठिकाणी रशियाला जाणवला होता. न्यूज या ठिकाणी हायलाइट होते ती म्हणजेच काय की सुनामी हिट करतोय तो या असणाऱ्या दोन देशांना, तो म्हणजे रशिया आणि जपानला. याचं कारण काय आहे तर आपल्याला या ठिकाणी इथं 8.8 मॅग्नेट्यूडचा रेक्टर स्केलचा असणारा हा भूकंपाचा धक्का या ठिकाणी दिसतोय आणि त्यामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी वित्तहानी होताना दिसते, पण जास्त ज्या या ठिकाणी जीवितहानी आपल्याला होताना दिसली नाही. त्याचं कारण म्हणजे काय, जपानमध्ये असणारं अवेअरनेसचं टेक्नॉलॉजी, कारण तिथं कंटिन्युअसली रिंग ऑफ फायरच्या जवळ असल्या कारणामुळे त्यांना इथं अवेअर राहावं लागतं आणि त्यामुळे थोडीशी असणारे सावधगिरीचा मुद्दा त्यांना तिथेही भेटला. आणि रशियानं सुद्धा या ठिकाणी आपले असणारे जे काही सुरक्षा तटरक्षक बल असतील त्यांना तिथं लगेचच्या लगेच तैनात केलं आणि तिथून असणाऱ्या लोकांना इथं बाहेर काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी सक्सेस होताना दिसतो. हे पण इथं लक्षात घ्यायचं. याचं कारणाचा मुद्दा पाहिला तर एक्झॅक्टली हा भूकंप कुठं झालाय हे तुम्हाला थोडंसं माहिती असलं पाहिजे. त्यासाठी लक्षात घ्यायचं या ठिकाणी असणारे महत्वपूर्ण मुद्दे. हा रशिया आहे, या रशियाच्याच असणाऱ्या जवळ या ठिकाणी पाहिलं तर हा असणारा जपानचा एरिया दिसतो तुम्हाला आपल्याला. आणि या जपानच्या असणाऱ्या जस्ट वरती जर बघितलं तुम्ही तर हे लहान लहान असणारे जे बेटा आहेत का, यालाच म्हणतो आपण या ठिकाणी कुरिल आयलँड. त्याच्या आतमध्ये जो आहे का तो समुद्र या ठिकाणी सी ऑफ ओखोत्स्क. कोणता आहे, ओखोत्स्क. आणि आत्ताचा असणारा जो काही भूकंप आला याचं कारण काय, पॅसिफिकचा ओशनचा असणारा जो टेक्टॉनिक प्लेट्स आहे का आणि हा असणारा ओखोत्स्कचा असणारा जो टेक्टॉनिक प्लेट आहे का त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी एक प्रकारे असणारा कोलॅप्स होताना दिसतोय. आणि याच्यामुळं या ठिकाणी धडक झाल्यामुळं काय झालं या ठिकाणी तर या असणाऱ्या कामचेटका पेनिन्सुलाच्याच असणाऱ्या जवळ आपल्याला हा असणारा धक्का या ठिकाणी अर्थक्वेकचा होताना दिसतो. कुठे एक्झॅक्टली तर ते थोडंसं अजून आपण मॅप मध्ये बघूया म्हणजे तुम्हाला दिसेल. कुठं बघा, हा असणारा सगळा पॅसिफिक ओशन आहे. इथं कोणतं असेल सी या ठिकाणी सी ऑफ ओखोत्स्क आहे आणि पॅसिफिक ओशन सी ऑफ ओखोत्स्कच्या दरम्यान आपल्याला दिसतात ते म्हणजेच कोणते तर हे कुरिल आयलँड आहे. आणि या कुरिल आयलँडच्या असणाऱ्या वरती तुम्हाला हे जपानचा संपूर्ण एरिया दिसतो आणि या ठिकाणी दिसतो कोणता जवळचा एरिया तर आहे या ठिकाणी होकैडो. आणि या असणाऱ्या कुरिल आयलँडच्या वरती जो आहे का तो आहे कामचेटका पेनिन्सुला. आणि कामचेटका पेनिन्सुला आणि कुरिल आयलँडच्या या दोन असणाऱ्या टेक्टॉनिक प्लेट्स मध्ये याच्या दरम्यान आपल्याला जो या ठिकाणी भूकंपाचा धक्का जाणवतोय का तो आपल्याला या ठिकाणी जाणवतोय. म्हणजे कुठं सी ऑफ ओखोत्स्क आणि सोबतच उल्लेख येतो पॅसिफिक ओशनचा पार्ट यांच्या दरम्यान जो कुरिल आयलँड आहे का त्या कुरिल आयलँडच्या दरम्यान आपल्याला त्याच्या खालीच टेक्टॉनिक प्लेट्स म्हणजे काय, एक टेक्टॉनिक प्लेट्स आपली ही लक्षात घ्या ही असेल कुठली या ठिकाणी ओखोत्स्कची असणारी टेक्टॉनिक प्लेट्स. पॅसिफिक ओशनचे टेक्टॉनिक प्लेट्स अशी आहे. तर काय झालं तर पॅसिफिक ओशनचे टेक्टॉनिक प्लेट्स आहे का ती या असणाऱ्या कुठल्या तर ओखोत्स्क प्लेटच्या खाली गेली. कुठे गेली, ओखोत्स्क प्लेटच्या खाली गेली. त्याच्यामुळे काय झालं या ठिकाणी भूकंपाचा धक्का जाणवला. आणि तो एरिया कुठं आहे तर तो आहे या असणाऱ्या कुरिल कामचेटका ट्रेंच मध्ये. आणि त्या ट्रेंच मध्ये या ठिकाणी आपल्याला धक्का जाणवताना दिसतोय. म्हणजे एक्झॅक्टली कुठे या ठिकाणी तर या असणाऱ्या कामचेटका पेनिन्सुलाच्याच असणाऱ्या या कुरिल आणि कामचेटकाचा जो ट्रेंच आहे का म्हणजे खंदक आहे, खंदक म्हणजे हिकडचा असणारा कुठला तर टेक्टॉनिक प्लेट्स पॅसिफिकचा, हिकडचा असणारा टेक्टॉनिक प्लेट्स कुठला असल्या ठिकाणी ओखोत्स्क का. याच्यामध्ये पॅसिफिकचा असणारा टेक्टॉनिक प्लेट्स हा खाली गेला आणि ओखोत्स्कचा टेक्टॉनिक प्लेट्स हा वरती आला. आणि त्याच्यामध्ये हिथं या पेनिन्सुलाच्या असणाऱ्या जवळपास 300 किलोमीटरच्या असणाऱ्या एरियामध्ये आपल्याला या ठिकाणी भूकंपाचा धक्का जाणवला. आणि तो भूकंपाचा धक्का जो आहे का तो किती रेक्टर स्केलचा होता तर तो होता 8.8 म्हणजे 8.7 ते 8.8 रेक्टर स्केलचा असणारा भूकंपाचा धक्का त्या ठिकाणी दिसतो, जाणवतो आपल्याला. आणि त्याच्यामुळे काय झाला हा असणारा जो भूकंप आहे का तो खूप समुद्राच्या आतमध्ये नव्हता. तो होता कोणत्या टाईप मध्ये तो होता शालो टाईपचा असणारा धक्का जाणवतो. शालो टाईप म्हणजेच काय, खूप आतमध्ये समुद्राच्या नाहीये, तो फक्त पृष्ठभागापासून समुद्राच्या पृष्ठभागापासून 25 ते 30 किलोमीटर पर्यंतच असणारा तो धक्का होता. त्याच्यामुळे काय झालं त्याच्यामुळे सुनामीच्या असणाऱ्या लाटा खूप मोठ्या प्रमाणात तयार झाल्या. पण सुदैव असं की 2011ला जेवढ्या असणाऱ्या हाईटच्या असणाऱ्या लाटा होत्या तशा लाटा नाहीयेत. हे तर फक्त 3 ते 4 मीटरच्या फक्त म्हणजे हे पण मोठ्याच आहेत.
3 ते 4 मीटरच्या लाटा तयार झाल्या आणि त्या लाटा सगळ्यात जास्त डॅमेज कुठं करतात या ठिकाणी, तर या असणाऱ्या पेनिन्सुलाला, सोबतच रशियाला आणि थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला जापानवरती या ठिकाणी याचा एक धोका जाणवताना दिसला. पण सुदैवानं या असणाऱ्या भूकंपानंतरच्या सुनामीमध्ये सुद्धा आता या ठिकाणी खूप काही हानी झाली नाही. पण या घटनेनंतर एक चक्र सुरू झालं. ते कुठं, त्या रिंग ऑफ फायर मध्ये चक्र सुरू झालं आणि बऱ्याच ठिकाणी 6 मॅग्नेट्यूडचे असणारे भूकंपाचे धक्के सुद्धा तिथं जाणवत होते. हा रेफरन्स लक्षात ठेवायचा. मग हे जिओग्राफिकल कंडिशनच्या अनुषंगाने आपल्याला टेक्टॉनिक प्लेट्स वाचावं लागतील आणि सोबतच या रिंग ऑफ फायरचे कन्सेप्ट क्लिअर करावं लागतील आणि ज्यामुळं आता सध्याला आपल्याला या पद्धतीच्या असणाऱ्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून असणाऱ्या घटना या ठिकाणी घडताना दिसत आहेत. मग 30 जुलैला सकाळी झालेला असणारा हा भूकंपाचा धक्का आणि त्यानंतर असणारा हा सुनामी हे आपल्याला माहिती असणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे, चला थांबूया इथं आपण. थँक्यू. सेशन आवडलं असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.